आपण जे म्हणतो की आपल्या हिंदू समाजामध्ये किंवा आपल्या संस्कृतीमध्ये जे आपण 33 कोटी देव म्हणतो ना, तर आज आता मला आजोबांनी सांगितलं नाही आहे. कुठल्या आजोबा मंदिरात हे आहेत? कडकडे महाराजांच्या या समोर मंदिरामध्ये 33 कोटी देवांची फोटो मूर्ती आहेत ना, मूर्ती आणि प्रत्येकाची नावं या मंदिरामध्ये आहेत. जर आलात पंढरपूरला तर नक्की पाहायला जावा. जय शिवराय मित्रांनो, आम्ही निघालो आहोत पंढरपूर दर्शनासाठी, विठुरायाच्या दर्शनासाठी. आज आहे कार्तिकी द्वादशी आणि आम्ही आलो होतो बाळूमामांच्या मेंढ्या राखण्यासाठी. बाळूमामांचं दर्शन करून आम्ही आता निघालेलो आहोत पंढरपूरला. आणि पंढरपूरला जाण्याचं माझं पहिलंच योग आहे. काही आमच्या मित्रांमुळे माझा ते आज योग आलेला आहे. खरं म्हणतात तर आपल्या आई किंवा वयस्कर असं कोणाबरोबर तरी पहिली पंढरपूर वारी करायची असते. पण असं आपल्याला आता बऱ्यापैकी असा सगळे मोठे परिवार आपल्याला मिळालेला आहे. त्यांच्याबरोबर आज मी पंढरपूरला आलेलो आहे. जेव्हा आईला किंवा घरच्यांना घेऊन येता येईल तेव्हा आपण पाहूया. पण आज मी आलेलो आहे तर आपण बऱ्यापैकी ब्लॉगमध्ये कंटेंट हे करायचा प्रयत्न करत आहोत. जर आपण रोहित भाई यूट्यूब चॅनल ते नवीन असं लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. मी जवळजवळ 14 जण आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात गरिबांचा देव म्हटला जातो तो हा पंढरपूर. कारण कुठल्याही मंदिरामध्ये जावा, कुठल्याही देवाला हा म्हणजे त्यांच्या पायाला हात लावून दिलं जात नाही. फक्त एकमेव देव आहे की पंढरपूर. विठुरायाच्या चरणावरती प्रत्येक आपल्या भक्ताला तिथे म्हणजे चरणस्पर्श करून दिलं जातं. असा आपला सगळ्यांचा गरिबांचा असा विठुराया. तर आपण आज आलेलो आहोत विठुरायाच्या दर्शनाला. चला तर सुरू करूया व्हिडिओला. तरी पांडुरंगाची वारी करून आता निघालेली आहेत आपल्या परतीच्या प्रवासाला. तुम्ही पाहू शकता एक वर्षातून असा एक सण असतो जो आपला विठुरायाच्या दर्शनासाठी आसुसलेला प्रत्येक भक्त हा या वारीसाठी येत असतो. काही लोक पायवारी येतात, काही गाडीने येतात, प्रत्येकाला जमेल त्या हिशोबाने येत असतात. आजोबा वारी कशी झाली? छान झाली ना? वारी छान. ओके. आज द्वादशी असल्या कारणाने आपले सगळे वारकरी मंडळी आता परत प्रवासाला लागलेले आहेत. पण ह्या व्हिडिओमध्ये काही वारकऱ्यांची थोडक्यात पाहणार आहोत व्हिडिओ. खरंच खूप असं छान वाटतं जेव्हा आपण भगवा मस्तकी टिळा आहे, विठुरायाचा टिळा आणि गळ्यात माळ, हे एक सगळ्यात महाराष्ट्राचं भूषण आहे, ते करायलाच पाहिजे. आणि खरंच खूप छान वाटतं असं आपण मंदिरस्थळी येतो, जी एनर्जी असते ती आपल्याला पाहायला मिळते. फायनली आपले सगळे बऱ्यापैकी सगळेजण आता निघालेले आहेत परतीच्या प्रवासाला. गाड्या प्रत्येकजण खऱ्या घेतलेल्या आहे. माऊली वारी कशी झाली? माऊली छान झाली ना? नक्की दर्शन मिळालं का विठुरायाचं? ओके. तो पूर्ण याचा मंदिर आहे, तो पुंडलिकाचं मंदिर आहे तिथे. आणि हा जो पटांगण असतो पूर्ण फुल असतो. कालच्या दिवसात आलो असतो. आपल्याला वैभवकडून थोडेसे माहिती मिळते की खरंच जेव्हा आषाढी वारी असते तेव्हा पूर्ण पटांगण फुल असतो. पटांगणचा पूर्ण आपलं पाहू शकतं की एवढा मोठा पटांगण आहे. आपल्याला कॅमेरामध्ये तेवढा शूट होत नसेल पण संपूर्ण पटांगण फुल असतो. आणि पूर्ण एवढे भाविक असतात की आपण त्यांची गणनाच करू शकत नाही. कारण हे भाविक आलेले असतात आपल्या प्रत्येक नाही म्हटलं तरी आपल्या पूर्ण जगातून आलेले असतात नाही म्हटलं तरी. त्यामुळे तिथे व्हायला गर्दी खूपच असते. पाहू शकता आता फायनली बऱ्यापैकी सगळे वारकरी आपले निघालेले आहेत. आणि आम्ही आता आलो होतो दर्शनासाठी. आणि बाकी सगळे करून जे 15 दिवस जे काही चालत असतात पायवारी करतात, पायवारीसाठी येतात, त्यांना सुद्धा आतमध्ये जाऊन दर्शन भेटत नाही. ते सुद्धा कळसाचं दर्शन घेऊन येतात. कळसाचं दर्शन घेऊन याचं पण पुण्य खूप ह्या वारीला मोठं असतं. कारण आपण पाहू शकता की किती वयस्कर आजी आजोबा आहेत तरी त्या वारीसाठी आणि दर्शनासाठी येतात.
काही तर वयस्कर सुद्धा पायवारीसाठी येतात. ही खूप मोठी आपली आता हे आहे. चला तर आपण पुढे बघूया आता काय काय आपल्याला पाहायला मिळतं आहे. चंद्रभागा ते बघा इकडे सगळं चंद्रभागेच्या ठिकाणी कपडे बदलण्यासाठी सगळं इथं व्यवस्था केलेली आहे किंवा त्या आंघोळीसाठी व्यवस्था केलेली आहे. चंद्रभागेच्या तीरावरती कोणतं आपलं हे आहे म्हणालात? आपलं कोणतं हे आहे? स्वेरिस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पंढरपूर. पंढरपूरच्या आपल्या कॉलेजमधून भगिनी आलेली आहे आपल्या वाशिष्ठी माईची सेवा करण्यासाठी. तुम्ही पाहू शकता पूर्ण फुल पाहू शकता समोर आपल्याला मंदिरं दिसत आहे. पण नेमकी मंदिरं कोणती आहेत आपल्याला समजण्यात येणार नाही, कारण पंढरपूरला आलो तर खूप अशी मंदिर आहे. आपले चंद्रभागेतून पुंडलिकातून आपण पाहू शकता समोर पुंडलिकाचं मंदिर आहे. तिथं तुम्हाला 70 रुपये डिस्काउंट. फायनली आता मी चंद्रबाईच्या स्पर्श केलेला आहे पाण्याला. नदीमध्ये मी आता फायनली आलेलो आहे आणि इथले सगळे साथीदार पण आलेले आहेत. सुंदर अशी आपली चंद्रमा आहे. चंद्रभागेच्या ठिकाणी आपण सगळे आता वारकरी आपल्याला इथे पाहू शकता. आपण आपले सगळे मित्र मी आता चंद्रभागेमध्ये आपलं आता थोडंसं हातपाय धुवून आपण आता निघालेलो आहोत विठुरायाच्या दर्शनाला. आणि पाहूया कळसाचंच दर्शन होणार आहे मला असं वाटतंय. जर नशिबात असेल तर आपल्याला बघूया कसं काय पुढे घडतं. दर्शन तर मिळणार नाहीच आहे, आतमध्ये तर मिळणार नाहीच आहे. कळसाचं दर्शन घेऊन निघावं लागणार आहे, कारण अजूनही नाही म्हटलं खूप असे भाविक अजून चंद्रभागेच्या बाकी आहेत आणि चंद्रभागेच्या तिरी आपण पाहू शकता. खूप असे आता दोहादशीलाच पोचलो आहे, कारण आता आज बऱ्यापैकी आम्हाला वाटलं गर्दी कमी असेल, पण नाही, पण आमच्या अपेक्षेपेक्षा जास्त गर्दी आता त्याला पाहायला मिळते इथे. चला तर आपण आता आपली ही संस्कृती पुंडलिक महाराजांचं दर्शन झालेलं आहे. आता पुढे निघालेलो आहोत. पुंडलिक महाराजांचं दर्शन झालेलं आहे. आता आपण पुढे जाऊया, बघूया विठुरायाचं दर्शन कसं मिळतं इथे. पण आता निघालेलो आहोत विठुरायाच्या दर्शनाला. ते सगळे भक्तगण आपले इथे आपल्या बरोबर आहेत. आता काका पण आहेत. काका तुम्ही किती वर्ष वारीला आलात? मी पहिल्यांदा आलो 9 वर्ष. हां, आता जवळजवळ 20 वर्ष. आता 20 वर्ष तुम्हाला वारी करायला जमलेली नाही आहे आणि फायनली असताना योग आलेला आहे वारीला येण्याचा. आता वारी करून आपण बघूया पुढे काय काय घडतं इथे. आपण आता नामदेव पायरी चढून वरती आलेलो आहोत आणि आता पुढे आपण पाहू शकतो मंदिर आहे आपल्या. कारण मला तर काही गोष्टी माहीत नाही आहेत, पण आता ते बघा 7 माळ्याचा फेरा चढून वरती पुन्हा काहीतरी उतरून खाली यावं लागतं दर्शनासाठी. हे बघा एवढा लावून सुंदर समोर आपण पाहू शकता. आपण आता आलेलो आहोत नामदेव पायरीजवळ. आपण पाहू शकता माझा लेकरूवाणा सुंदर असं नामदेव पायरीजवळ सगळं सजावट केलेली आहे. तुम्ही पाहू शकता समोर नामदेव पायरी आपल्या. आणि सगळे आता भाविक आता परतीच्या प्रवासाला लागलेले आहेत.
आपण आता पांडुरंगाच्या दर्शनाला आलो आणि आपण प्रसादी घेऊन पुढे जाऊया. तर दादाकडे आपण आता प्रसादी घेतलेली आहे. दादाकडे बऱ्यापैकी सगळे सामान आहे पूजेचं. आपल्याकडे कुठलं सामान मिळतं? आपल्याकडं गोडा माल सगळा मिळतो. साखर फुटाणे, बत्ताशे, हां, हळद, कुंकू, बुक्का आणि बाकीचं बरंच साहित्य आहे इथे. बरेच मूर्त्या पण पाहू शकता तुम्ही. बघा छोट्या छोट्या मूर्त्या पण आपल्या विठुरायांच्या आहेत. आपण पाहू शकता. जर आलात तर बरोबर तुकाराम भवनच्या शेजारी, तुकाराम महाराजांच्या तुकाराम भवन मंदिर तुकाराम समितीचं भवनाच्या ऑफिस आहे त्याच्या हां, शेजारी. हो, त्याच्या शेजारी आपला स्टॉल आहे. तर नक्की भेट द्या दादाला. रामकृष्ण. आगे क्यों बहुत है ना, हाँ। वेट कर रहे हैं तो आप मंदिर में जाके दर्शन करने वाले हैं या दर्शन करने मुख वाले? दर्शन करने वाले? वो कहाँ से जाना मालूम नहीं हो रहा. इधर किसी को भी पूछ लो, आपको बता पुलिस देंगे. लोग नहीं छोड़ रहे इधर. हाँ पुलिस लोग नहीं छोड़ रहे. हाँ, क्या थोड़ी देर में छोड़ जाएंगे उधर से. हां, आपण पाहू शकता विठ्ठल रखुमाईचं हे आहे ना, विठुरायाचं आणि माऊलीचं आपण कळस पाहू शकता. सुंदर असं. तर आम्हाला आता आतमध्ये जायला मिळत नाही आहे, पण आपण बाहेरच पाहूया. मातेचं मंदिर कळस पाहू शकता. रोहित बारी, तुम्ही पण आला? हे बघा सगळे आले तिकडे. नमस्कार. हे बघा आपले सगळे बाळूमामांचे भक्त पण इथे आलेले आहेत. दर्शन झालं का? पुढे मुखदर्शन घेतलं की कळ दर्शन दर्शन करून आपले सगळे भक्त निघालेले. सुटणार काय मुख दर्शन नाही आता सगळे माऊलीचे सगळे दर्शन आपल्याला मिळालेलं आहे आणि सगळे आपले आपण पाहू शकता. एवढे काका आहेत तरी पण स्वतः पांडुरंगाच्या दर्शनासाठी आलेले आहेत. पांडुरंगाचे दर्शन कोणाला चुकलेलं नाही. कारण खरंच आपण विठुरायाच्या जेव्हा दर्शनाला येतो तेव्हा कुठलंही ताण भूक सगळं अर्पून प्रत्येक फक्त आपल्या विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागलेली असते. ते आपण आता काही पाहिलेलंच आहेत. कारण ते काका त्यांनी जे चालता येत नव्हतं तरी ते आपल्या स्वतःच्या हातावरती ते स्वतः विठुरायाच्या दर्शनासाठी आलेले आहेत आणि त्यांना दर्शन मिळावं ही आपली सुरचरी प्रार्थना. गुरु कृपा पेढी अशी सगळं भंडार आहे. बाजूला ही टाळ वगैरे मिळतात. असं परिसर इथला आणि आपण समोर पाहताय विठुरायाचा मंदिराचा फळ. हे बघा हे आपले सगळे का मित्र आलेले आहेत बाळूमामांचे भक्त. माऊली दर्शन कसं झालं? माऊली दर्शन कसं झालं? सुंदर झालं. पांडुरंगाचं दर्शन घेता आलं. मुखदर्शन घेतलात की? पांडुरंगाचं दर्शन घेतलं, मुखदर्शन घेतलात की? दर्शन घेतलं. अरे वा, ताकपीते ठेवलं साक्षात दर्शन. आपल्याला माऊली झालं का दर्शन? सगळ्यांना मिळालं दर्शन. कसं वाटतं दर्शन घेऊन? छान वाटतंय. ओके ओके. म्हणजे जाऊन मंदिराच्या दर्शन बारी हां काय तिथे जाऊन दर्शन घेतलं. 16 नंबर सेट पासून लागले. ओके ओके ओके. म्हणजे फायनली दर्शन मिळाले तुम्हाला. ओके थँक्यू. रामकृष्ण. सगळ्या माऊली आता आपल्या घरोघरी निघालेल्या आहेत. पाहू शकता. माऊली विठुरायाचं दर्शन झालं का? विठुरायाचं दर्शन झालं काय? कसं दर्शन पायरीवरती कळसाचं मी घेतलात की मुखदर्शन घेतलं? चरण दर्शन घेऊन माऊली आपल्या निघालेले आहेत. माऊलींचं आपण पहिलं दर्शन घेऊया. खरंच खूप छान वाटतं जेव्हा आपल्या माऊली विठुरायाचं दर्शन घेऊन निघतात. तुम्ही आता परतीच्या प्रवासाला निघालात की कशाने आला तुम्ही? हां आपण आलात कुठून? नाशिकमधून आज ते आलेले आहेत या ठिकाणी. ओके. दर्शनाला तुम्हाला किती वेळ गेला? 17 तास आपल्या माऊली विठुरायाच्या दर्शनाची वाट बघत होत्या. फायनली त्यांना दर्शन. 17 तास दर्शन घेताना काय काय अनुभव आले? पण सांगा समोरच्या आपल्या युट्यूब चॅनलला सांगा काय काय तुम्ही म्हणजे अनुभव काय प्रत्यक्ष घेतला? सगळं चांगलं झालं. आमचं दर्शन झालं. आम्हाला दर्शनाची आस होती, ओढ होती आम्हाला त्याची. 17 तास त्यासाठी काहीच वाटले नसतील तुम्हाला? काहीच नाही वाटलं. फक्त तुमची इच्छा होती की आम्हाला विठ्ठलाची दर्शन विठुराच्या चरणावर दर्शन. ओके. पांडुरंग रामकृष्ण. रामकृष्ण.
फायनली विठुरायाचं दर्शन करून आम्ही आता घरी निघालेलो आहोत आणि आता चालत चालत थोडं जवळच आहे पण तो बघूया किती वेळ जातोय. चालत चालत तुम्ही आता निघाले. आजोबांकडून माहिती घेऊया. तुम्ही वारीला यायचं का अगोदर की कसं काय वारीला? 25 वर्ष. काकांची 25 वर्ष वारी झालेली आहे. आता किती वर्ष झाली आपण सध्या कंटित आहे वारी? 2 वर्ष झाली. आता काका येत नाहीत वारीला. काकांना बऱ्यापैकी सगळं इथलं माहिती आहे पण आता काय यंग पोर असल्यामुळे ते काय नेतील त्या रस्त्याने जावं लागतं आहे. पण खरंच त्यांनी खूप वाऱ्या केलेल्या आहेत. पायवारी केली होती की 2दा पायवारी झाली त्यांची. पंढरपूर ते आळंदी अशी 2दा वारी केलेली आहे. खरंच असा खूप मोठा एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडे. आपण आता चला निघालो फायनली आपल्या अंतिम टप्प्याकडे. आपण जे म्हणतो की आपल्या हिंदू समाजामध्ये किंवा आपल्या संस्कृतीमध्ये जे आपण 33 कोटी देव म्हणतो ना, तर आज आता मला आजोबांनी सांगितलं नाही आहे. कुठल्या आजोबा मंदिरात हे आहेत? कडकडे महाराजांच्या या समोर मंदिरामध्ये 33 कोटी देवांची फोटो मूर्ती आहेत ना, मूर्ती आणि प्रत्येकाची नावं ह्या मंदिरामध्ये आहेत. जर आलात पंढरपूरला तर नक्की पाहायला जावा. तर आम्हाला पाहायला मिळालं नाही कारण खूप गर्दी असल्यामुळे. ते आपण हे मंदिरात पाहू शकतो. समोर वरती भगवान विष्णू बसलेले आहेत आणि सुंदर असं दृश्य इथले. तर आलात तर इथे आपली कोकण दिंडी इथं